नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भात दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन छेडले। भर पावसात लोटांगण घालत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। देशभरातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या संबंधित दिल्ली पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। यावेळी प्रहार संघटनेचे प्रवक्ते जितेंद्र दुधाणे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत सरकारवर तीव्र टीका केली आहे। बघा, गेल्या 22 दिवसापासून दिल्लीमध्ये देशभरातील विद्यार्थी आपल्या न्याय मागण्यासाठी आणि नीट परीक्षा झालेल्या घोटाळ्याची चौकशी होऊन माननीय शिक्षण मंत्र्याचा राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी संवाद व्हायला हवा होता, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घ्यायला पाहिजे होत्या, परंतु दिल्ली पोलिसांनी काल अमानुषपणे लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना लाठी हमला केला। त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले। याचा निषेध करण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन आम्ही केलं आहे। भर पावसात आम्ही लोटांगण घालतोय, भिजतोय, पण हा भिजणं आमच्यासाठी नाही आहे, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे। कारण आमच्या पाल्यांचं पुढे नुकसान होऊ नये म्हणून ही मागणी सरकार दरबारी पोहोचण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे, शुभ दिवस आहे। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी रिटर्न गिफ्टमध्ये या विद्यार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी करतो। सोबतच महाराष्ट्राचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा आज स्मृतिदिवस जयंती दिवस आहे। या जयंतीदिनी आम्ही त्यांना अभिवादन करतो, आदरांजली अर्पण करतो आणि त्यांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। सामाजिक संघटनेचा